डॉक्टर साहेबांची रुग्ण आणि नातेवाईकांसोबतची बाचाबाची, हाडखुर्द येथील महिला रुग्णाचा घाणाघाती आरोप। डॉक्टराला देवदूत, फरिश्ता अथवा देव म्हटले जाते। एवढेच नव्हे तर रुग्ण कितीही आजारी असो, डॉक्टरांचा चेहरा पाहिल्यावर, डॉक्टरांचे रुग्णासोबतचे वर्तन पाहिल्यावर ओठांवरील स्मित हास्याने रुग्ण 50% बरा होतो। एखाद्या आजारी रुग्णाला औषधोपचारासोबत मानसिक आधाराचीही गरज असते आणि अनेक डॉक्टरांकडे ती मिळते, पण काही डॉक्टर रुग्णांवर उपकार करीत आहो असे वर्तन करतात। रुग्णासोबत देवदूताप्रमाणे नव्हे तर एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे वागत असतात। खोपोली शहरात अशा डॉक्टरांच्या अनेक सुरस कथा आहे। यातूनच एका डॉक्टराने मार सुद्धा खाल्ला होता। 3 डॉक्टरांचे हॉस्पिटल बंद होता होता वाचले आहे। एका महिला डॉक्टरवर पोलीस केस होता होता राहिली, पण तरीही काही डॉक्टरांनी सुधारायचेच नाही असा जणू प्रणच घेतला आहे असेच दिसते। बाजारपेठेतील एका डॉक्टरचे वर्तन सर्वांना चांगलेच ठाऊक आहे। गरीब कामगार रुग्णांना अतिशय हीन वागणूक या रुग्णालयात दिली जाते, पण गरीब गरजू रुग्ण, बिचारे परप्रांतीय, आपल्याला गरज आहे या भावनेतून शिवा मार खाऊनही उपचार करून घेतात। एक ब्युटी स्पेशालिटी महिला डॉक्टर तर रुग्णांना हाकलून लावते। दिलेल्या वेळेत दिलेल्या दिवशी न येता आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार रुग्ण उपचाराला आल्यावर अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक सदर महिला डॉक्टर रुग्णांना देते। हे सर्व सुरू असतानाच हाडखुर्द येथील महिला आणि तिच्या मुलीसोबत तसेच एका पत्रकाराच्या उपस्थितीत खोपोली शिळफाटा येथील श्री समर्थ कृपा क्लिनिकचे डॉक्टर समीर शेळके यांच्या रुग्णालयात रुग्णाला अतिशय घाणेरडी, भिकाऱ्याला द्यावी अशी यमदूत रूपातील वागणूक देण्यात आली आहे। श्री समर्थ कृपा क्लिनिक हे खोपोली शिळफाटा भाजी मार्केट समोरील रस्त्यालगत बनवण्यात आलेले आहे। सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा हे क्लिनिक सुरू असते। मात्र या क्लिनिकमध्ये तपासणी करण्यासाठी आलेल्या पेशंटला नर्स आणि डॉक्टरांकडून अरेरावी करीत अपमानित करण्यात आल्याची घटना घडल्याचे महिला रुग्ण आणि तिच्या मुलीने केपी न्यूजशी बोलताना सांगितले। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हाडखुर्द येथील एका महिलेला थंडी ताप आल्याने ती आपल्या पत्रकार भाऊ आणि मुलीसोबत या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली। हे क्लिनिक भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट समोर असल्याने येथून महाभयानक दुर्गंधी, घाणेरडा वास येत असल्याने अचानक रुग्ण महिलेला मळमळ होऊ लागली। मळमळ होत असल्याने त्या महिला रुग्णांनी क्लिनिक मधील काउंटरवर नाव लिहिणाऱ्या नर्सला बाथरूम कुठे आहे, मला उलटी आलीये असे विचारले। ती बाथरूम मध्ये जात असताना त्या महिला रुग्णाला बाथरूमच्या बाहेरच उलटी झाली। बाथरूमच्या बाहेर उलटी केल्याने रुग्ण महिलेच्या मुलीने काउंटरवर विचारले की क्लिनिक मध्ये कोणी सफाई कर्मचारी असेल तर माझ्या आईने केलेली उलटी साफ करण्यास सांगितले तर बरे होईल, ज्याचे जे काही चार्जेस असतील मी देते। काउंटरवर असलेल्या नर्सने उत्तर देताना सांगितले की आमच्या रुग्णालयात कोणी साफसफाई कर्मचारी नाही, तुम्हाला स्वतःलाच ते साफ करावे लागेल। अखेर मुलगी आणि रुग्ण महिलेने स्वतः ती उलटी साफ केली। त्यानंतर हात कपडे स्वच्छ करून ते आपल्या नंबरची वाट पाहू लागले। नंबर येताच डॉक्टरच्या केबिनमध्ये तपासणीसाठी गेले। डॉक्टर समीर शेळके यांनी पेशंटला तपासले आणि क्लिनिकमध्ये नाव लिहिणाऱ्या नर्सला बोलावून पेशंटला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले। काउंटरवर बसणाऱ्या त्या मुलीने दुसऱ्या पेशंटला वापरलेले निडल आणि सिरिंज घेत इंजेक्शन भरून पेशंटला देण्यासाठी आली असता त्या महिला पेशंट सोबत आलेल्या मुलीने डॉक्टरांना सांगितले की ह्यांनी जुनी निडल आणि सिरिंज मध्ये इंजेक्शन भरले आहे आणि हे इंजेक्शन देणे योग्य नाही, नवीन का वापरले जात नाही, मीही ऑप्टोमॅट्रिस्टची डिग्री होल्डर आहे। त्यावर डॉक्टर शेळके हे संतापले आणि त्या तरुणीसोबत अरेरावी करीत म्हणाले की मी खूप जुना सिनियर डॉक्टर आहे आणि तू ज्युनियर आहेस, मला शिकवू नकोस। तुझ्या आईला आणखी कोणकोणते आजार आहेत ते सांग आणि कोणते औषध सुरू आहे ते घरी जाऊन घेऊन ये किंवा तुझ्या नातेवाईकांना घेऊन येण्यासाठी सांग, मग क्लिनिक मधून जा। त्यानंतर त्यांनी जुने इंजेक्शन डस्टबिन मध्ये टाकले आणि नवीन इंजेक्शन पेशंटला दिले। आधीच पेशंटचे ब्लड प्रेशर खूप वाढले होते। संतापलेल्या भाषेचा वापर डॉक्टर समीर शेळके यांनी केला आणि माझ्या क्लिनिकमध्ये परत कधी येऊ नका असे सांगत बाहेर जाण्यास सांगितले। त्या महिला रुग्णासोबत तिचा पत्रकार भाऊ सुद्धा होता, त्यानेच त्यांना आपल्या 4 चाकी वाहनात दवाखान्यात आणले होते। ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर तो बोलू लागला तर डॉक्टर शेळके म्हणाले की तुम्ही पत्रकारांना माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन आला आहात का? इंजेक्शन देणारी नर्स नसेल किंवा असेल आणि ती पेशंटला जुनी निडल सिरीज वापरत असेल तर नवीन वापरा बोलणे हा गुन्हा आहे का? आधीच माझ्या आईचे ब्लड प्रेशर वाढले आहे, थोडे प्रेमाने बोला असे म्हणणे चुकीचे आहे का?
दरम्यान काउंटरवरील मुलीकडे बॉम्बे नर्स काउन्सिल अथवा नर्सचा कोर्स केल्याचा दाखला आहे का? ती नियमानुसार नर्स आहे का? BHMS डॉक्टरच्या हाताखाली काम करणारी ती मुलगी रुग्णांना इंजेक्शन देऊ शकते का? श्री समर्थ कृपा क्लिनिक हे अधिकृत आहे का? या क्लिनिकमध्ये पेशंट ऍडमिट करण्यासाठी शासनाने किती बेडची परवानगी दिली आहे? ही परवानगी नियमानुसार देण्यात आली आहे का? क्लिनिकमध्ये ठेवण्यात आलेली नर्सने ANM GNM चे शिक्षण घेतले आहे का? इंजेक्शन देणारी नर्स ANM GNM शिक्षण घेतलेली आहे का? हे क्लिनिक हॉस्पिटल झोनमध्ये बांधण्यात आलेले आहे का? जुने निडल सिरीज HIV सह अनेक रोग असलेल्या पेशंटचे असल्यावर दुसऱ्या पेशंटला वापरल्यास त्याचे आरोग्य धोक्यात येणार नाही का? जुने इंजेक्शन दुसऱ्या पेशंटला वापरल्यावर त्याला महाभयंकर आजार झाल्यास त्याला जबाबदार कोण? महिलांचा आदर करणे या डॉक्टरला शिकवण्यात आलेले नाही का? पैशाची गुर्मी असलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करून हॉस्पिटल चालविणाऱ्या डॉक्टरांवर आरोग्य विभागाचे अधिकारी कारवाई करणार का? हॉस्पिटलमधून निघणारे निडल सिरीज इंजेक्शनच्या काचेची बॉटली यासह अनेक घातक कचरा कुठे फेकण्यात येतो? हे हॉस्पिटल NA प्लॉट मध्ये आहे का? दरम्यान या क्लिनिकची सखोल चौकशी करण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आणि पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे रायगड जिल्हा महासचिव, साप्ताहिक खालापूर वादळ आणि खोपोली वादळ वेब पोर्टलचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांच्याकडून करण्यात आली आहे. महिला रुग्ण आणि तिच्या मुलीसोबत गैरवर्तन, अरेरावी, नोंदणीकृत नर्स नसताना तिला इंजेक्शन द्यायला लावणे, जुनी निडल आणि सिरीज वापरणे असे कृत्य डॉक्टर शेळके यांनी केले. दरम्यान वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर डॉक्टर, महिला आणि तिच्या मुलीवर तसेच उपस्थित पत्रकारांवर खोटे नाटे आरोप देखील ते करू शकतात. एवढेच नव्हे तर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही देऊ शकतात. कारण एखादी डॉक्टर रुग्णासोबत अशा पद्धतीने वागत असेल तर उद्या पोलीस प्रशासनासोबत आर्थिक साटेलोटे करीत महिला रुग्ण आणि पत्रकार अथवा एखाद्या प्रसार माध्यमावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. खोटा प्रचार करणे, खोटा गुन्हा दाखल करणे, मानहानीचा दावा ठोकणे असे डॉक्टर साहेबांनी करावे. सर्व पुरावे तसेच या डॉक्टराच्या येथून निघून पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला होता, त्याने रुग्णाची अवस्था पाहिली होती, हे सर्व आम्ही न्यायालयात मेडिकल काउन्सिल, राज्याचे आरोग्य मंत्री, रायगड जिल्हाधिकारी, कर्जत प्रांताधिकारी, खालापूर तहसीलदार, खालापूर पंचायत समिती आरोग्य अधिकारी आणि खोपोली नगर परिषद आरोग्य विभाग यांच्याकडे देखील लेखी तक्रार करूच. तरी मी डॉक्टर समीर शेळके यांना चॅलेंज करतो की त्यांनी रुग्ण आणि पत्रकारावर गुन्हा दाखल करावाच, अशी संतप्त प्रतिक्रिया व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आणि पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे रायगड जिल्हा महासचिव, साप्ताहिक खालापूर वादळ आणि खोपोली वादळ याचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी व्यक्त केली. KP न्यूज करिता खोपोली प्रतिनिधी सुधीर माने यांची रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.